आता आयुष्यमान कार्ड तुम्ही WhatsApp वरून सुद्धा डाउनलोड करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. पूर्ण प्रोसेस जाणून घ्या आणि आत्ताच कार्ड डाउनलोड करा. मला तर माझ्या मोबाईल स्क्रीनवर त्या मोबाईल स्क्रीनमध्ये तुम्हाला ते WhatsAppमध्ये जायचं आहे. WhatsAppमध्ये गेल्याच्या नंतर येथे तुम्हाला आयुष्यमान फाइंड करायचं आहे. आयुष्यमान सारथी असं हे आलेलं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. आता याचे डिटेल्स आणि मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे ऑफिशियल WhatsApp चॅनल आहे. सो येथे तुम्हाला या WhatsApp चॅनलमध्ये तुम्हाला हाय टाकायचं आहे. हाय केल्याच्या नंतर हे असं वेलकम टू प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे असं येईन. येथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमची एलिजिबिलिटी चेक करायची आहे. सो एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी येथे तुम्हाला चूज सर्व्हिस या ऑप्शनवर जायचं आहे. येथे गेल्याच्या नंतर तुम्ही चेक एलिजिबिलिटी याच्यावर क्लिक करू शकता आणि इथे सबमिट करायचं आहे. ते केल्याच्या नंतर तुम्हाला प्लीज प्रोव्हाइड अ फ्यू डिटेल टू चेक युअर एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी काही डिटेल्स तुम्हाला इथे द्यावे लागतील. येथे तुमचं स्टेट जे असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. सो येथे आपण स्टेट महाराष्ट्र घेणार आहोत आणि येथे आय डी तुम्ही आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि आबा हेल्थ आय डीने पण चेक करू शकता. सो येथे सोपा ऑप्शन आहे आधार नंबर. सो आपण इथे आधार नंबर टाकून चेक करूया. आणि येथे सबमिट करायचं आहे. सो एलिजिबिलिटीमध्ये येथे तुमचा रेशन कार्ड नंबर आलेला आहे. PMJY एलिजिबलमध्ये एलिजिबल आलेला आहे आणि PMJY होल्डर ॲक्टिव्ह असं आलं पाहिजे. जर इथे एलिजिबल आणि ॲक्टिव्ह आलं असेल म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता. सो येथे आता आपली एलिजिबिलिटी चेक केलेली आहे आणि ती ॲक्टिव्ह आहे. सो येथे आपल्याला पुन्हा मेन मेन्यूमध्ये जायचं आहे. मेन मेन्यूमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा चूज सर्व्हिसमध्ये येथे तुम्हाला माय आयुष्यमान कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली ऑप्शन डाउनलोड आयुष्यमान कार्ड असा येईल आणि येथे तुम्हाला ते सबमिट करायचं. सो येथे आपल्याला काही डिटेल्स द्यावे लागते. सो येथे स्टेटमध्ये आपण महाराष्ट्र घेणार आहोत आणि आय डीमध्ये इथे आधार नंबर टाकून आपण आपलं कार्ड डाउनलोड करणार आहोत. सो इथे व्हॅलिडेट डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे. आधार नंबर लिंक मोबाईल नंबरवर OTP जाईल. सो येथे आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे. OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. केल्याच्या नंतर येथे तुम्हाला अशी आयुष्यमान भारत कार्डची PDF येईल. ती तुम्ही डाउनलोड करून ओपन करायची आहे. अशा रीतीने तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेलं आहे. सो याचे बाहेरून तुम्ही आय कार्डमध्ये प्रिंट घेऊ शकता आणि हेच कार्ड तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याच्या नंतर दाखवायचे आहे व हे कार्ड दाखवल्याच्या नंतर तुमचं हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये उपचार तुम्ही घेऊ शकता. सो ह्या कार्डमध्ये तुम्ही 5 लाखापर्यंत फ्रीमध्ये उपचार घेऊ शकता. आयुष्यमान कार्ड डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.